सध्याच्या काळात प्रत्येकालाच वैयक्तिक जीवनात काहीतरी चिंता किंवा समस्या असतात. पण आपण ज्या समाजात राहतो त्यामध्ये देखील अनेक समस्यांचा सामना आपल्याला सर्रास करावा लागतो. त्यातीलच एक प्रमुख समस्या म्हणजे बाल गुन्हेगारी. ही समस्या का निर्माण झाली या प्रश्नावर गांभीर्याने विचार केला तर संशयाची सुई पालकांवरच येऊन स्थिरावते. मुलांनी वाटेल ते मागितलं तरी मुलांचं मन मोडू नये या उदात्त हेतूनं पालक ते त्यांच्यापुढे क्षणार्धात हजर करतात. आपण दिवसभर नोकरी करत असल्यानं मुलांचा हट्ट पुरवणं हे आपलं प्रथम कर्तव्य असल्याची भावना पालकांच्यात असते. पण यामुळं विद्यार्थ्यांमधील नकार पचवण्याची भावनाच संपुष्टात येते. याकडे कुणीही गांभीर्यानं बघत नाही. शिवाय नीतिमूल्यांचा ऱ्हास, नवनवीन वस्तूंचा हव्यास, पैशाची वाढती हाव, संस्काराचा अभाव, गुन्हेगारीचं उदात्तीकरण इत्यादी घटनांचा विपरीत परिणाम बालमनावर होतो आणि विद्यार्थी बाल गुन्हेगारीकडे वळतो. हे सत्य कुणीही नाकारू शकणार नाही. नमस्कार, मी संकेत कुलकर्णी आणि तुम्ही पाहताय सत्यवेद. मूल म्हणजे मातीचा गोळा. त्यांना आपण जसा आकार देऊ त्याप्रमाणे ती घडतात. हे वाक्य कित्येक वेळा आपल्या कानावर पडतं आणि एक चांगलं वाक्य म्हणून केवळ आपण ते वाचतो आणि सोडून देतो. आचरणात आणतो का? हा प्रश्न प्रत्येक पालकानं स्वतःला विचारून पाहणं आवश्यक आहे. कारण आज समाजात फोफावलेल्या बाल गुन्हेगारीचे निर्माते आपणच आहोत आणि ही अभिमानाची बाब नसून शर्मेची बाब आहे. सध्याच्या काळात मेट्रो सिटीत राहणारे पती पत्नी दोघंही नोकरी करतात. साहजिकच मुलाला पाळणाघरात ठेवलं जातं. पुढे घराच्या चाव्या त्याच्याच हातात दिल्या जातात. कारण पालक सकाळी नोकरीवर जातात, ते संध्याकाळीच परत येतात. हातात पैसा असतोच, मग काय, मुलगा म्हणेल तीच पूर्व दिशा. त्याच्या सर्व इच्छा पूर्ण केल्या जातात. सेवेला 24 तास इडियट बॉक्स असतोच. त्यामुळे ग्रामीण भाषेत सांगायचं तर पोरगा चेकाळतोच. मात्र पालक याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करतात. कारण त्यांच्या दृष्टीनं त्यांनी मुलाच्या संगोपनात कोणतीही कसूर ठेवलेली नसते आणि येथूनच जन्माला येते ती बाल गुन्हेगारी. मुलांचे लाड पुरवली की आपलं काम झालं असं ज्यांचं मत आहे ना, त्यांच्यामुळेच तर मुलं बिघडतात. लहानपणापासून दूरदर्शन, टी व्हीवरील नंगानाच बघून कोणता मुलगा चांगली व्यक्ती बनेल? आझादी बचाव आंदोलन या सामाजिक संघटनेनं काही दिवसांपूर्वी ज्यांच्याकडे केबल कनेक्शन आहे अशा प्रमुख शहरातील सर्व घरांचा सर्वे केला. त्यामधून जो निष्कर्ष निघाला त्याचा विचार सर्वांनी डोळसपणानं केला पाहिजे. त्या निष्कर्षानुसार दिवसातून सुमारे 5 तास विद्यार्थी केबल पाहतो. 4 वर्ष वयाचा मुलगा 17 वर्षाचा होईपर्यंत 32,000 खून व 70,000 वेळा बलात्काराच्या घटना पाहतो. मग याचा परिणाम काय होणार? लहानपणीच संस्कार करावेत कारण ते जन्मभर टिकतात असं म्हणतात. पण सध्या पालक खूपच बिझी असल्यानं त्यांना मुलांवर संस्कार करायला कसलाच वेळ नाही आहे. त्यामुळे ती जबाबदारी त्यांनी इडियट बॉक्स अर्थात दूरदर्शन संचावर सोपवली आहे आणि ती जबाबदारी मुलांवर कुसंस्कार करून पार पाडत आहे. महात्मा गांधींनी लहानपणी राजा हरिश्चंद्र नाटक पाहिलं आणि त्याचा झालेला परिणाम म्हणून ते सत्यवादी बनले. एकदा बघितलेल्या नाटकामुळे एवढा प्रचंड परिणाम झाला असेल तर सध्याच्या मुलांचं काय होणार आहे? या प्रश्नाचं उत्तर प्रत्येकानं काहीही दिलं तरी बाल गुन्हेगारी वाढण्यास मदत होईल. याबाबत सर्वांचं एकमत होईल यात मात्र शंकाच नाही. चित्रपटातून श्रीमंतीचं जे भपकेबाज प्रदर्शन चालू आहे ना, त्यामुळे सामान्य विद्यार्थ्याच्या मनात आपणही चैनीचे जीवन जगावे अशी इच्छा निर्माण झाल्यास नवलते काय? मग ते चित्रपटातील अवास्तव गुन्हेगारीचा आसरा घेतात व पैशासाठी कोणाचेही मुर्दे पाडतात. मागील काही महिन्यात विद्यार्थ्यांनी पैशासाठी, खोट्या आत्मसन्मानासाठी आई वडील, शिक्षिकेसह मित्रांचेही खून नियोजनबद्ध पद्धतीने केल्याच्या घटना घडल्या. खून केलेल्या सर्वांना पोलिसांनी अटक करून त्याला न्यायालयात उभं केलं असता न्यायमूर्तींनी त्या सर्वांची खाजगी बाल सुधारगृहात रवानगी केली. आपल्याला पैसा मिळावा, ऐश करता यावी यासाठी खून केल्याचे बहुतांशी बाल गुन्हेगारांनी कबूल केलं. गुन्हेगारांना धर्म नसतो असं म्हणतात. त्याला जोडून आता गुन्हेगारांना वयही नसतं असं म्हणावं लागेल. नक्की त्या पद्धतीनं व्यवहार करणं आवश्यक आहे. आज 5वीतल्या विद्यार्थ्याला जे ज्ञान 17 वर्षाच्या नंतर पाहिजे ते लहानपणीच असतं. तो वयानं जरी बाळ असला तरी विचारानं तो तरुण असतो हे विसरून चालणार नाही. बाल सुधारगृहात त्यांच्यात मत परिवर्तन होणं हे केवळ अशक्य आहे. त्यामुळे बाल गुन्हेगारांना तुरुंगवासाचीच शिक्षा देणं योग्य आहे आणि त्यासाठी कायदा करणं आवश्यक आहे. मात्र लोकसभेत
क्षुल्लक प्रश्नांवरून दंगा करून सभागृह डोक्यावर घेणाऱ्या वयाने प्रौढ परंतु विचारांनी बाल असणाऱ्या नेत्यांकडून अपेक्षा करणंच मूर्खपणाचं आहे। एखाद्याचा खून करतेवेळी त्याला काय वेदना होतात याची जाणीव बाल गुन्हेगारांना नसते असं म्हणणं मूर्खपणाचं ठरेल, पण तरीही ते धाडस करतात कारण आपल्याला काहीही होणार नाही याची त्यांना खात्री असते। न्यायव्यवस्थेवरील एवढा प्रचंड विश्वास कदाचित फक्त भारतातच पाहायला मिळेल यात शंका नाही। शालेय विद्यार्थ्यांवर चांगले संस्कार व्हावेत यासाठी शासनानं मूल्य शिक्षण हा विषय परीक्षेस लावला, मात्र त्याकडे विद्यार्थी मार्काच्या दृष्टीनेच पाहतात। आक्रमकता ही प्रत्येक माणसामधील सहज प्रवृत्ती आहे, मात्र त्याला योग्य वळण लावून ती विधायकतेकडे वळवणं हे महाकठीण काम आहे। त्यातच आपण कमी पडत आहोत। आज पैशाला प्रचंड महत्त्व आलं आहे आणि तो मिळवण्यासाठी जाणती माणसे देखील वाटेल ते काम करतात, मग विद्यार्थी तर काय मागे राहतील? मात्र त्यांनी समजावून सांगायला पाहिजे की पैसा मिळवण्यासाठी खून, अपहरण, बलात्कार करणे म्हणजे भूषण नाही, कारण पैशाने उत्तमोत्तम अलंकार खरेदी करता येतील, परंतु मानवाचा खरा अलंकार म्हणजे त्याचे निष्कलंक चारित्र्य। मात्र हे सांगायला समाजात किती चरित्रवान माणसं शिल्लक आहेत? अल्पवयीन मुलांकडून होणाऱ्या गुन्ह्यांना आळा कसा घालावा यावर सरकारचं निश्चित धोरण नाही। बालगुन्हेगारी रोखायची असेल तर प्रत्येकानं प्रयत्न करणं आवश्यक आहे व याची सुरुवात आपल्या घरापासूनच करायला हवी। आज शिस्त आणि संस्कार इतिहास जमा झालेले आहेत, त्यांना इतिहासातून वर्तमान काळात आणावं लागेल। नीतिमूल्यांचं शिक्षण विद्यार्थ्यांना घरातूनच मिळणं गरजेचं आहे। मुलांना नकार पचवायला शिकवावं लागेल। दूरदर्शन संचाला रिमोट कंट्रोल असतोच याचं भान पालकांना ठेवावं लागेल। पैसा म्हणजे सर्वस्व नाही हे मुलांना स्वआचरणानं ज्यावेळी पालक पटवून देतील त्यावेळी बालगुन्हेगारी निश्चित कमी झालेली पाहायला मिळेल। पण मांजराच्या गळ्यात घंटा बांधणार कोण, अर्थात या सर्व गोष्टींचं आचरण करणार कोण, हाच प्रश्न महत्त्वाचा आहे आणि याचं उत्तर आपणालाच द्यायचं आहे। तुम्हाला हा आजचा विषय कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आपल्या सत्यवेद चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आपण भेटूच पुढचा विषय घेऊन, तोपर्यंत नमस्कार।